म्हणजेच तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत जातील. चला तर मग पाहूयात अनिल आणि दामिनीची स्टोरी. तिच्यावर पूर्ण हक्क असून सुद्धा त्याने कधी त्याची मर्यादा ओलांडली नाही. ओलांडली नव्हती फक्त तिच्या स्वप्नांसाठी. त्याचं तिच्यासाठी झुरणं, तिच्यासाठी त्याच्या डोळ्यात दिसणारी ओढ, व्याकुळता, सगळं सगळं आठवत होतं तिला. एवढं तर कधीच कोण कोणासाठी करत नाही, हे अनिलने तिच्यासाठी केलं होतं. मग आज जेव्हा तिची वेळ आली त्याच्यासाठी काहीतरी खास करायची, तर ती मागे हटणार नव्हतीच. आज सगळ्या जगासमोर ती तिच्या अनिलला सन्मान देत होती, जे बघून तिथल्या सगळ्यांनाच तिचं कौतुक तर वाटतच होतं. सगळे मंत्रमुग्ध होऊन त्या दोघांकडे बघत होते. अनिलला मात्र तिचं बोलणं ऐकून आता परत त्याचे अश्रू अनागत झाले होते. खळकण डोळ्यातील अश्रू गालांवर ओघळतात. नजर झुकून तो पटकन स्वतःच्या डोळ्यांवर एक हात ठेवतो. चांगलाच कंठ दाटून आला होता त्याचा. अजून काय हवंय, काय होतं त्याला, काय हवं होतं त्याला. त्याच्या कष्टाचं आज सार्थक झालं होतं. त्याचं पाखरू आज खऱ्या अर्थाने निडर झालं होतं. दामिनी तसंच डोळ्यात पाणी घेऊन तो सुद्धा तिच्या समोर दोन्ही गुडघ्यावर खाली बसतो. तो खाली बसताच दामिनी दोन्ही हात पुढे करत त्याच्या गालांवर ओघळलेलं पाणी पुसते आणि तसंच त्याच्या गळ्यात ते मेडल घालते. अनिल फक्त भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत होता. दामिनी त्याच्या गळ्यात मेडल घालून एक नजर त्या मेडलकडे बघते आणि नंतर अनिलकडे बघते, तर तो तिच्याकडेच एकटक बघत असतो. त्याच्याकडे बघत दामिनीच्या ओठांवर मात्र हसू पसरतं. हसतच ती त्याच्यावरून बोट मोडून त्याची नजर काढते. तसा अनिल पण हसतच तिला परत मिठीत घेतो. दोघेही एकमेकांच्या मिठीत डोळे बंद करून तसेच बसून राहतात. 1-2 मिनिटे गेली असतील की अचानक त्यांच्या कानावर टाळ्यांचा गडगडाट ऐकू येतो. डोळे उघडून दोघेही आजूबाजूला बघतात, तर तिथे असलेले सगळे लोक त्यांच्यासाठी बघून टाळ्या वाजवत होते. ज्यात यादव फॅमिली पण होतीच. सगळेजण त्यांच्याकडे कौतुकाने बघत होते. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर एक गोड हसू होतं. त्याचनंतर मात्र आता सगळेच आनंदित तर होतेच होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल पण होती. सगळ्यांकडे बघत अनिल आणि दामिनी उठून उभे राहतात. घरातल्यांकडे बघत दामिनी आता एवढी लाज दाटून येते की सगळ्यांकडे एक नजर टाकून ती अनिलकडे बघते, तर तो तिच्याकडेच बघून हसत होता. तशी दामिनी आता जास्तच लाजत त्याच्या मिठीत शिरते, तर अनिल तिने मिठी मारताच तिला सरळ वरती उचलतो आणि तिच्याकडे बघत तिला गोल गोल फिरू लागतो. त्यावर दामिनी पण त्याच्याकडे बघून खळखळून हसू लागते. अगदी निखळ नितळ हसू होतं दोघांच्याही चेहऱ्यावर. हो हो, सहज सोपे या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे, हे असे माझे तुझे अन त्या ढगांवर चालणे. हे सहज सोपे या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे, हे असे माझे तुझे अन त्या ढगांवर चालणे. शोधते स्वतःला भेटूनी तुला, पण रस्ते नवे नेती कुठे नाही कळे मला. तू जिथे मी तिथे स्वप्न वेडे पाहिले आता, स्पर्श ओल्या मोकळ्या वाटा मी न माझी राहिली आता. काही क्षण होतात हा, ती दोघं त्यांचा क्षण भरभरून जगत होते, ज्यात त्या टाळ्यांचा गडगडाट त्यांच्या प्रेमाचं संगीत भासत होतं. त्या दोघांना पण सगळं जग थांबल्यासारखं झालं होतं. दोघांना पण सगळं त्यांना हवं तसं झालं होतं. हो तर एकत्र होतेच, पण आज त्यांच्या आनंदात यादव फॅमिली पण त्यांच्यासोबत होतीच. सगळ्यात मोठं त्यांचं हे स्वप्न आज साकार झालं होतं. अनिल आणि दामिनी आज खूप खुश होते आणि त्यांच्या या आनंदात त्यांचं संपूर्ण कुटुंब सामील होतं. आपण सगळे सुद्धा होतोच म्हणा त्यांच्या या गोड क्षणामध्ये.
सामील मागचा पाठ वाचताना काय मंडळी सगळे खुश. चला निघायचं का घराकडे? घरी आई बाबा ज्योती वाट बघत असतील. शशिकांतराव बोलतात. त्याचनंतर तसे सगळे हसतच घरी जायला निघतात. ते निघणार की कोणीतरी मागून अनिलला आवाज देतो. अनिल बरोबर बाकी सगळे पण मागे वळून बघतात तर एक मुलगा हातात बॅग घेऊन उभा असतो. जनाब आपका बैग यहाँ दौड़कर आ गए आप आपकी बेगम से मिलने और बैग गाड़ी में भी भूल गए इसलिए मैं देने आ गया. तो मुलगा दुसरा कोणी नसून तोच कार ड्रायव्हर रियाज असतो. त्याच्याकडे बघत अनिल हसतच त्याच्या जवळ जातो. आपकी बहुत बहुत मेहरबानी भाईजान. आज आपकी वजह से मैं यहाँ टाइम पर आ सका. अनिल त्याचा आभार व्यक्त करत त्याच्या गळ्यात पडतो. तसा तो मुलगा स्तब्धच होऊन जातो. त्याच्या आयुष्यातला पहिलाच प्रवासी होता अनिल, ज्याच्याकडून त्याला आपलेपणाची भावना आली होती. मुळात ड्रायव्हरने काही केलंच नव्हतं. गाडी तर अनिल स्वतः ड्राईव्ह करून घेऊन आला होता. तो तर आरामशीर त्याच्याशी गप्पा मारत बसला होता. तरीही अनिल त्याचे आभार मानत होता. का? रियाज त्याच्याच विचारात होता की परत अनिलचा आवाज त्याच्या कानावर पडतो. आपकी दुआ काम आ गई भाईजान और इसलिए मैं वक्त पर यहाँ पहुंच गया. आपका बहुत बहुत शुक्रिया. अनिल हळूच त्याच्या कानात बोलतो. तसा रियाज पण त्याच्याकडे बघत असतो. क्या मैं एक बार भाभीजान से मिल सकता हूँ? दामिनीला भेटायची इच्छा तो अनिलला बोलून दाखवतो. अनिल पण हसतच त्याला दामिनीजवळ घेऊन येतो. पण तो जवळ येतच यादव फॅमिलीच्या मात्र कपाळावरती आठ्यांचं जाळं निर्माण होतं. तर दामिनी तेवढी निर्विकार चेहऱ्याने समोरून चालत येत असणाऱ्या रियाज आणि अनिलकडे बघत होती. आई बाबा, दामिनी हा रियाज आहे. यांच्यामुळे मी इथे वेळेवर पोहोचू शकलो. आणि रियाज ही माझी दामिनी. अनिल ओळख करून देत असतो की रियाज त्याचं बोलणं मध्येच तोडतो. अरे जनाब, पूरी दुनिया को मालूम हो गया है अब तो की आपकी बेगम साहिबा है आपकी दामिनी. रियाज हातवारे करत बोलतो. त्याचं ते मिश्किल बोलणं ऐकून सगळे परत हसू लागतात. तर दामिनी आणि अनिलला मात्र लाज दाटून येते. दामिनी नजर झुकू लागतात, हसते. तर अनिल तिच्याकडे बघत केसातून हात फिरवतो. वैसे भाभीजान, मानना पडेगा आप दोनों की जोड़ी को. एक ये जनाब है जो मुंबई से यहाँ तक का सफ़र खुद मेरी गाड़ी से, जो मैंने कभी 80 के ऊपर चला ही नहीं, उस गाड़ी को 140 की रफ्तार से यहाँ लेके आए हैं. मैंने तो सोचा था कि यही जनाब प्यार में पागल है. यहाँ आकर देखा तो आप तो उससे भी 2 कदम आगे हो. 1 मिनट में नहीं लगाया आपने ये मेडल इतने सारे लोगों के सामने उनके गले में डालने के लिए. सब बेइंतहा मोहब्बत है आप दोनों के बीच. रियाज बोलतो. तशी एवढा वेळ खाली मान घालून त्याचं बोलणं ऐकत असलेली दामिनी अनिलकडे बघू लागते. तर तो आधीपासूनच तिच्याकडे बघत होता. अगदी डोळ्यांच्या पापण्या पण हालत नव्हत्या त्याच्या. एक वेगळी चमक दिसून येत होती त्याच्या डोळ्यात. खुदा करे आप दोनों का प्यार यूं ही मुकम्मल होता रहे और दिन बढ़ता ही रहे. रियाज दोघांकडे आळीपाळीने बघत बोलतो. या उलट दामिनी आणि अनिल मात्र एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते. अच्छा जनाब, अब इजाजत दे, मैं चलता हूँ. रियाज अनिलच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो. तसा अनिल भानावर येतो. अरे हाँ, आपका पेमेंट ऑनलाइन कर देता हूँ मैं अभी. अनिल पॅन्टच्या खिशातून मोबाईल काढत त्याचं झालेलं पेमेंट करून टाकतो. तसा रियाज तिथून निघून जातो आणि हे सगळं पण घरी जायला निघतात. काका, तुम्ही सगळे मोठ्या गाडीत जा आणि मी अक्षय दादा बाईकवर जातो पुढे, म्हणजे सगळी तयारी पण करून ठेवता येईल. स्टेशनच्या बाहेर आल्यावर राहुल बोलतो. नाही नको, एक काम करता आपण दोघं जाऊया गाडीवर. तो आधी 4 तास प्रवास करून आला आहे, त्याला नको गाडी चालवायला लावायला.
अक्षय तू गाडी चालव, मी आणि राहुल पुढे जातो. शशिकांत बोलतात तसं अक्षय पण हो मध्ये मान हलवतो आणि चालू होतो त्यांचा परतीचा प्रवास. राहुल आणि शशिकांत तर पुढे निघून जातात, पण इकडे गाडीत मात्र भयान शांतता होती. अक्षय ड्राईव्ह करत होता तर अनिल त्याच्या शेजारच्या सीटवर बसला होता. खरं तर त्याला दामिनीच्या शेजारीच बसायचं होतं, पण तो बसायच्या आधीच गोदावरी तिथे जाऊन बसल्या होत्या, त्यामुळे नाराजीतच तो पुढच्या सीटवर बसला होता. घरी पोहोचायला नाही म्हटलं तरी तासभर जाणार होता. अक्षय आणि अनिल त्याचं हलकं फुलकं बोलणं चालू होतं. दामिनी मात्र शांत बसून त्यांचं बोलणं ऐकत होती. तर आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.